5 तारखेच्या विजयी जल्लोष मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते वरळी डोमची पाहणी करणार आहेत। 5 जुलैच्या विजयोत्सवाच्या आयोजनाची जोरदार तयारी चालू आहे। मुंबईतील वांद्र्यातील मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये त्रिभाषा सूत्रावरनं बॅनरबाजी। ठाकरे सरकारने मराठीचा घात केला, त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं होतं, विसरलात की काय, बॅनरमधला सवाल। गिरगाव परिसरामध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो बॅनरवरती झळकलाय। या बॅनरद्वारे ठाकरे बंधूंना लवकर एक होण्याचं आवाहन करण्यात येतंय। सरकारच्या समितीला न जुमानण्याची दोन्ही ठाकरेंकडनं भाषा, मात्र कुणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारी समिती जो निर्णय देईल तो घेणारच, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मुलांना बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचा आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, फडणवीसांकडनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार। महापौर बंगल्यातल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा। स्मारकाच्या निर्णयाला 2017 साली विविध याचिकांद्वारे आव्हान, परंतु याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार आज मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार। उद्धव ठाकरेंशी त्यांनी फोनवरनं चर्चा केल्याची माहिती आहे। 2 दिवस आधी नाराजीतून दिला होता उपनेतेपदाचा राजीनामा। ठाकरेंच्या शिवसेनेचे वादग्रस्त ठरलेले जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। बैठकीला संजय पवार तसंच त्यांच्याबरोबर असलेले कार्यकर्ते जाणार का याकडे लक्ष असेल। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित असतील। निधीवर्ण मंत्री आणि आमदारांमध्ये होणारी खडाजंगी रोखण्यासाठी बैठक होण्याची शक्यता। महायुतीतील समन्वय समितीमध्ये किंवा 3ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांमध्ये अधिवेशन काळामध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य विरोधक याच मुद्द्यावरनं आज विधानसभेमध्ये पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प उगाच कशाला लादता, सतेज पाटलांचा काल अधिवेशनात सवाल। त्यावर सरकारच्या वतीने आज विधान परिषदेमध्ये उत्तर दिलं जाईल। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये आंदोलन केल्यामुळे राजू शेट्टींसह 400 जणांवरती गुन्हे दाखल। बंदी आदेश असताना जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याचा आरोप। 11वी प्रवेश प्रक्रियेचा सावळा गोंधळ, विभागनिहाय आणि जिल्हानिहाय समुपदेशन समित्या का नेमण्यात आल्या नाहीत याबाबत सरकारकडनं आज विधानसभेमध्ये निवेदन दिलं जाणार आहे। राजू शेट्टींचे साथीदार सावकार मादनाईक यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये मादनाईकांची मोठी ताकद आहे। भाजप प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित राहणार। धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंच्या पॅनेलचं वर्चस्व। राहुल मोटेंच्या नेतृत्वाखाली पॅनेलच्या 15 उमेदवारांची बिनविरोध निवड। नागपूरच्या काटोलचा संत्रा प्रक्रिया कारखान्याचा मार्ग मोकळा। संत्रा प्रक्रिया कारखाना परत MIDCला हस्तांतरित करण्याचा उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाचा निर्णय। सलील देशमुखांच्या न्यायालयीन लढाईला यश। पुण्यातल्या कुंदमळा पूल दुर्घटनेचा विषय विधान परिषदेत 30 सदस्यीय समितीचा अहवाल 15 दिवसात आल्यानंतर दोषींवरती कठोर कारवाई होईल। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचं आश्वासन। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी सुरू असलेल्या रमाई आवास योजनेमध्ये घोटाळा। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये हा घोटाळा झाल्याचा माजी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप। धनंजय मुंडेंवरती विनयभंग आणि अत्याचारांचे आरोप। त्यांच्यावरील सर्व आरोपांचाही SIT तपास झाला पाहिजे, करुणा मुंडेंची मागणी। बीडच्या विनयभंग प्रकरणामध्ये शिक्षक विजय पवार विरोधात आणखीन एक पालकाची तक्रार। 2 वर्षांपूर्वी छळ झालेल्या मुलीच्या पालकांची तक्रार। बंडखोरीमुळे निलंबित झालेले काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांचं निलंबन औपचारिकरित्या मागे। दिल्लीतल्या बैठकीमध्ये खरगे आणि चेनीथला यांच्या उपस्थितीत निर्णय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं विधानसभेमध्ये बंडखोरी करणाऱ्या आभा पांडेंचं निलंबन मागे। महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचा मोठा निर्णय। भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या अपूर्व हिरेंवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल। व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेत कर्मचाऱ्यांच्या नावाने कोट्यावधींचं बोगस कर्ज काढल्याचा आरोप होता। शैक्षणिक संस्थेसाठी बेकायदेशीर कर्ज प्रकरणी अपूर्व हिरे, त्यांचे बंधू आणि वडिलांवरती गुन्हा दाखल। भाजप प्रवेशामुळे राजकीय सूट घेण्यात आला असून न्यायालयातनं न्याय मिळेल याची खात्री आहे। माजी आमदार अपूर्व हिरेंची प्रतिक्रिया।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पार्श्वभूमीवरती स्नेहभोजन. पुण्यामध्ये थोरले बाजीराव पेशवेंच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची उभारणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी पुतळ्याचं अनावरण होणार. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे एनडीएमध्ये पुतळ्याची उभारणी. कोकणाच्या घाटमाथ्यावरती पुढचे 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. तसंच विदर्भातही पावसाचा हवामान विभागाचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस. गेल्या 24 तासामध्ये 40 मिलीमीटर पावसाची नोंद. समाधानकारक पावसामुळे शेतीच्या कामांना सुरुवात. रायगड जिल्ह्यामध्ये यंदा समाधानकारक पाऊस. जिल्ह्यातील एकूण 28 धरणांपैकी 17 धरणं भरल्याची माहिती. नाशिक जिल्ह्यामध्ये काल आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. सध्या पावसाची थोडीशी विश्रांती, पण हवामान ढगाळ. साताऱ्यामध्ये पुसेगाव फलटण मार्गावरच्या वेटण ओढ्यावरती पूल नाहीये आणि काटेवाडी शिवारातील शेतकऱ्यांना मोठी अडचण होतीये. पाण्याच्या अडथळ्यामुळे यंत्र किंवा बैलांच्या मदतीने शेती करणं अशक्य आहे. त्यामुळे साकव पूल तरी बांधा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पुण्यातील नद्यांना पूररेषा 4 महिन्यामध्ये नव्याने निश्चित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. पुणे शहरामध्ये कमी पावसामुळे सुद्धा निर्माण होणारी पूरसदृश स्थिती आणि नदीपात्रात होणारी बांधकामं या पार्श्वभूमीवरती हे आदेश आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. जिल्ह्यामध्ये 75% पेरण्या पूर्ण. सर्वाधिक 4 लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी. परभणीच्या जिल्ह्यामध्ये अनेक दिवसानंतर मुसळधार. जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आनंद. गडचिरोली ते चामोर्शी दरम्यान असलेल्या पोर नदीवरच्या पुलाचं काम अजूनही अपूर्ण. वाहन चालकांना उगाच त्रास, तर जुन्या पुलावरच्या खड्ड्यांवरनं वाहन चालकांची जीवघेणी कसरत. मुंबईतल्या 11,599 घरांची जूनमध्ये विक्री. घरांच्या विक्रीतनं मुद्रांक शुल्क वसुलीच्या माध्यमातून राज्य सरकारला 1,035 कोटी रुपये महसूल. मुंबईतील घरांच्या विक्रीमध्ये तिमाहीत 25% घट झाल्याचं अहवालातनं निदर्शनास आलंय. मुंबईमध्ये स्कूल बस मालकांचा 2 जुलैपासूनचा बेमुदत संप मागे. संघटनांच्या प्रतिनिधींची उद्या मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यासोबत बैठक. ई चलन आणि यंत्रणांच्या मनमानी विरोधात संप होता. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या रोगांमध्ये वाढ. नाशिक शहरामध्ये डेंग्यूचे 100हून अधिक रुग्ण. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोलापूरच्या कुडूस फाट्यावरती दाखल. माऊलींच्या पालखीचं दुसरं रिंगण पार पडलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये विद्युत रोषणाई. पंढरपूर शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक हायवेपासून मंदिरापर्यंतचा परिसर उजळून निघालाय. आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी 11 पुजाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी दाम्पत्य विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतील. आषाढीच्या पार्श्वभूमीवरती धुळे आगारातनं पंढरपूरसाठी विशेष बस असेल. एसटीच्या धुळे आगारातनं तब्बल 255 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतल्या भाविकांना आषाढी निमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटीकडनं विशेष व्यवस्था. पंढरपूरसाठी 130 जादा बसेस. त्यापैकी 30 जूनपर्यंत 62 गाड्यांचं आरक्षण पूर्ण आणि पंढरपूरकडून येणाऱ्या 78 गाड्यांचं सुद्धा रिझर्व्हेशन पूर्ण झालंय. वारी दरम्यान अपघात किंवा दुर्घटनेमध्ये वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 लाखांची मदत मिळणार. सरकारकडनं परिपत्रक. तुळजापुरातल्या सावर गावामध्ये विद्यार्थ्यांचं धोकादायक इमारतीत शिक्षण. वर्ग खोल्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे एकाच वर्गा खोलीमध्ये 80 ते 85 विद्यार्थी. जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती करण्याची शिक्षकांसह पालकांची ही मागणी आहे. घरात झोपलेल्या 5 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्याच्या नराधमाचा प्रयत्न फसला. बाजूला झोपलेल्या आजीला जाग आली, त्यामुळे नराधमाने पळ काढला. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे अटक केल्यानंतर असाच एका मुलीचा छळ केल्याची आरोपीने कबुली दिली. सीएसएमटी पनवेल लोकलमध्ये अवघ्या 15 दिवसांच्या बाळाला सोडून आई फरार. लोकलमधील 2 तरुणींना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून महिला सीवूड स्थानकावरती उतरून पळून गेली. रायगडमधल्या घनदाट जंगलातल्या डोहात बुडून 22 वर्षाच्या मुलगाचा मृत्यू. मुंबईवरून फिरण्यासाठी मित्रांसोबत आला होता तेव्हा घटना घडली आहे. रायगडच्या काशीद समुद्र किनारी पुण्याहून आलेल्या तनिष्का मल्होत्रा या 20 वर्षाच्या तरुणीचा बुडून मृत्यू. यंदा पावसाळ्यामध्ये रायगडमध्ये 6वा बळी. महिलेचं वेषांतर करून मोबाईल शॉपवरती डल्ला. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. बोईसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.
वर्ग शिक्षक रागावल्याच्या कारणावरून 10वीच्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट लिहित आत्महत्या. बुलढाण्याच्या नांदुऱ्यातील वसाडी गावातली धक्कादायक घटना. शहापूर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी एसटी बससमोर ठिय्या देत बस रोखली. सारंगपुरी, मुरबीसापाडा, अवकळवाडी, कोठारे या भागामध्ये बसची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले होते. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं रास्ता रोको आंदोलन. हिंगणघाटच्या नांदगाव चौक परिसरामध्ये राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरती पडलेल्या खड्ड्यांच्या चौकशीसह कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन. जळगावातल्या शिवतीर्थ मैदानावरती विविध मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालकांचं धरणं. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी होती. किरकोळ कारणावरून धक्का लागल्यामुळे वाद झाला आणि प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. तर दहशत माजवणाऱ्या आरोपी सागर झेंडेची पोलिसांनी शहरात धिंड काढली. पुण्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून एका कामगाराचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. सगळे कामगार परराज्यातले आहेत आणि इमारतीपासून अनेक दिवसांपासून या इमारतीमध्ये काम करत आहेत. भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरच्या बायपासचा कडा वाहून गेला. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे. गोंदिया कोहमारा मार्गावरती भरधाव शिवशाही बसची झाडाला धडक. चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे घटना. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. तिरोड्यातून राग घेऊन निघालेल्या टिप्परचा मुंडीपारमध्ये अपघात. टिप्पर अनियंत्रित होऊन दुकानात घुसला आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. बुराईमध्ये हिलव्ह्यू हॉटेलजवळ दुचाकीचा अपघात झालाय. 2 तरुणांचा जागीच मृत्यू आणि 1 जण गंभीर जखमी आहे. नालासोपाऱ्यामध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी पत्र लिहून ठेवले आणि त्याच्यात पोलीस शिपायांचं नाव आहे. शिरपूर तालुक्यातल्या पाळोद्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे आणि या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ आहे. कारण अजून कळलेलं नाहीये आणि त्याचबरोबर आरोपी सुद्धा फरार आहेत. मनमाडच्या वखार महामंडळातनं 2650 कापूस गाठी लंपास झाल्या आहेत. अंबिका महिला पतसंस्थेच्या 7,44,00,000 फसवणूक झाली आहे. साठा अधीक्षकासह 6 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरनाथ यात्रेसाठी पहिली तुकडी आज रवाना झाली आहे. जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिंग यांच्याकडनं यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा कंदील. अमरनाथ यात्रेकडूनच्या पहिली तुकडी जम्मूहून श्रीनगरला रवाना. यात्रेकरू उद्या शिवलिंगाचं दर्शन घेणार. हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार. पावसामुळे 406 मार्ग बंद तर 1515 इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर्स बंद. 7 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. मंडी जिल्ह्यात ढगफुटी. 4 जणांचा मृत्यू, 16 जण बेपत्ता. एनडीआरएफने 35 जणांची सुटका केली आहे. मंडीच्या बिजनीमध्ये बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचा वरचा भाग कोसळला. व्हिडिओ व्हायरल. बर्मिंगहॅममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात होतीये. लीड्स कसोटीतल्या विजयामुळे इंग्लंड 1-0 ने आघाडीवरती आहे. त्यामुळे भारताला मालिकेमध्ये कमबॅकचं मोठं आव्हान असणार आहे. भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरुवात होणार आहे आणि ऍक्टिव्ह वेदरनुसार 5 पैकी 3 दिवस पावसाची शक्यता आहे. तर सामन्याच्या पहिल्याच दिवशी 84% पावसाचाही अंदाज आहे. फ्रान्सच्या आर्थर रिंडरकेशनरकडनं वर्ल्ड नंबर 3 जर्मनीच्या अलेक्झांडर इव्हेरेवलाचा पराभव. विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच राऊंडमध्ये हरवलं.